सध्या आपल्यासोबत आहेत गुणरत्न सदावर्ते आणि ज्यांनी आक्षेप घेतला ठाकरेंच्या वचननाम्यावरती. सर, खूप सारं स्वागत. तुम्ही एकदम ठाकरेंच्या वचननाम्यावर आक्षेप घेतला आणि त्या संदर्भात तुम्ही तक्रार सुद्धा केलेली आहे निवडणूक आयोगाकडे. नेमके मुद्दे काय, तुमचा नेमका आक्षेप कशावरती आहे आणि त्या तक्रारीबद्दल आता तुमचा पुढचा फॉलोअप कसा असेल? मुद्दा सगळ्यात अगोदर तर ठाकरे का कोणी लागून गेलेत का? जे कोणी गैर चुकीचं असंविधानिक, तिथं आमची भूमिका। और कोई कानून से बड़े नहीं है और ठाकरे का तो कोई कहना हो नहीं सकता की मी कायद्यापेक्षा मोठा आहे। आणि त्याच्यामुळे जे संविधानिक पॅरामीटर्समध्ये, जे निवडणुकांच्या पॅरामीटर्समध्ये जे म्हणजे बोललं जाऊ शकते तेवढंच बोलायचं। माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्या प्रकारे त्यांनी लोकांना प्रलोभन देण्यासाठी, ज्या लोकांना भूलभुलैयात टाकण्यासाठी, लोकांना वैचारिक चक्रव्यूहात टाकण्यासाठी 700 स्क्वेअर फीटचं घर, मला सांगा राज ठाकरे आणि उद्धव ह्या दोघांना जोडगोळीला मला विचारायचं आहे, अरे भाई, ज्या वेळेस माणूस आज माझी भाजीपाला विकणारी म्हणजे महाराष्ट्रातली आई असेल किंवा माझा म्हणजे यूपीतला भैया असेल किंवा माझा म्हणजे स्टेशनरीवाला माझा गुजरातमधला हमारा भाई होगा, सांगायचं तात्पर्य की जेव्हा जीएसटी तुम्ही भरता त्यावेळेस तुम्ही टॅक्सला पेएबल होता, जेव्हा टॅक्सला पेएबल होता तेव्हा तुम्ही कॉर्पोरेशन टॅक्सला पेएबल असणार की नाही? म्हणजे ॲप्लिकेशन ऑफ माइंडच नाही, ॲप्लिकेशन ऑफ माइंडच नाही। बोलते रहो बोलते रहो, ते भोंगे ते संपले, आम्ही संपवणारच होत ते भोंगे, आता ते बोलत नाहीत भोंग्यांवर, पण आता हे भोंगे सुरू झाले यांचे खोटारडेपणाचे। आणि त्यामुळं हे असे खोटे आश्वासनं देता येत नाहीत, असं सुप्रीम कोर्टानं सांगितलं की तुम्ही टॅक्स पेअर जो आहे त्या टॅक्स पेअरवर अन्याय करू शकत नाही। आणि म्हणे घरं म्हणे लँग्वेज न्यूट्रल पदं आहेत, फक्त तुमची आट काय असली पाहिजे, ती आट आहे की तुम्ही भारतीय नागरिक असले पाहिजे। आट काय असली पाहिजे तर तुमचं निवडणूक यादीमध्ये नाव असलं पाहिजे। आट काय असली पाहिजे तर तुमच्या बाबतीमध्ये कोणती खोटी अफिडेविट तुम्ही सादर नाही केलं पाहिजे, ही आट आहे। आता तुम्ही म्हणाल क्यों नहीं बनेगा भाई गुजरात वाला ये यहाँ का महापौर क्यों नहीं बनेगा, मेयर क्यों नहीं बनेगा, क्यों हमारा यूपी का भैया क्यों नहीं बन सकता? तो यूपी का भैया म्हणून नाही तर गुजरातचा माणूस म्हणून नाही। सांगायचं तात्पर्य भाषा ही न्यूट्रल आहे, समजलात ना? भाषा ही न्यूट्रल आहे, त्याच्यामुळे गुजराती येते म्हणून किंवा माझ्या कुटुंबात गुजराती बोलता येते म्हणून मी महापौर होता येणार नाही अशी कुठेच तरतूद नाही। किंवा मैं हिंदी बात करता हूं, भोजपुरी बोलते हैं तो काहे क्या गलती है? अरे हम भी तो वही ये कहना चाहते, तुम भी तो वहीं से आए हो, जिस बिहार से अपने पुरखों की बात है, उनकी इज्जत करना सीखो। सांगायचं तात्पर्य हे सगळं थोतांड आहे। त्याच्यामुळं आमचा त्यांच्या अजेंड्यामध्ये जी गोष्टी आहेत डिस्क्रिमिनेटिव्ह आहेत, भारतीय संविधानातील आर्टिकल 14चा भंग करणाऱ्या, त्याच्या विरुद्ध आमची लढाई आहे। आणि ही लढाई तसंच म्हणून नाही, ती सिस्टमॅटिक लढाई असणार आहे। उद्या कोणत्याही प्रकारे असे चुकीचे प्रलोभन कुणीही देऊ नये याच्या संदर्भातली ही भूमिका आहे, भविष्यातही भूमिका असेल। आजही आम्ही सांगायलो, सगळ्याच राजकीय पक्षांना सांगायलो की ज्या गोष्टी कायदेशीर अमान्य आहेत त्या गोष्टींचं प्रलोभन आणि त्या बाबी मतदारांसमोर ठेवू नका। बरोबर, त्यांचा मुद्दा असा आहे की प्रलोभन असेल तर मग लाडकी बहीण योजना प्रलोभन नाही का? मग ती सुद्धा एक प्रलोभन झालं ना? मग मुद्दा लक्षात ठेवा की लाडकी बहीण टॅक्स आहे का? टॅक्स मध्ये आणि सबसिडीज मध्ये फरक आहे। तुम्ही सबसिडीज म्हणताय का? 700 स्क्वेअर फीट ही सबसिडीज मध्ये येते का? सबसिडीज काय येते तर स्लम आहे, स्लमला जे आहे तुमच्या स्लमला तुम्ही मेंटेनन्स फ्री करू शकता, परंतु कॉर्पोरेशनचा टॅक्सच भरला जाऊ नये असं कदापि होऊ शकत नाही, कारण ती सिव्हिक बॉडी आहे। आणि त्यामुळे मी काय म्हणतो की विचार करण्याचं स्तोत्र संपलं काय यांच्यामध्ये? त्या काय उबाटा की काय बोबाटा, उबाटा की काय बोबाटा म्हणतात त्यांना, उबाटा की काय बोबाटा। तुम्ही तक्रार केलेली आहे, त्या तक्रारीचं नेमकं आता पुढे स्वरूप कसं असेल, कायदेशीर लढाई तुम्ही कशी लढणार आहात त्याबद्दल काय सांगाल? बघा, ते तर पालिकेमध्ये येणारच नाहीत, हिंदू महापौर होणार।
आणि म्हणजे लँग्वेज न्यूट्रल असल्यामुळं घरात गुजराती येते म्हणून गुजराती भाऊ महापौर होऊ शकत नाही किंवा उत्तर भारतीय भाऊ होऊ शकत नाही असं नाही आहे. घरामध्ये कोणती म्हणजे मराठी भाषिक म्हणजे असं सर्वसामान्यपणे की सर्वांनाच मराठी भाषा समजते आज महाराष्ट्रात, समजत नाही असं काही नाही. त्याच्यामुळं उद्धव असेल किंवा राज ठाकरे असेल याचं कोणी सुद्धा महापौर होण्याचा तर काही प्रश्नच नाही. यांनी काय केलं माहितीये का की एक खेळी मांडली, आपण तर निवडून येणारच नाहीत आणि न निवडून येता काहीतरी गेम प्लॅन करून ठेवावा की आम्ही असतो तर आम्ही हे दिलं असतं, आम्ही असतो तर ते दिलं असतं. पण लोकांना माहित आहे हे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा हे घरात बिळात होते, बिळात. मला उपासात्मक म्हणजे म्हणजे वात्रटिकेतून म्हणायचंय, नो ऑफेन्सिव्ह, हे बिळात होते, बिळात. हे महाराष्ट्रानं बघितले बिळात बसलेले. त्याच्यामुळे मला ह्याच्यातलं म्हणजे काहीच यांच्या हे काय कर्तृत्व करू शकतात, हे काय कर्तृत्व करू शकतात हो मला सांगा. यांच्याकडे एवढे वर्ष महापालिका होती, हे आतापर्यंत शिवाजी पार्क मधलं मीच याचिका करताय ना की तिथं समाधी किंवा तिथं काही चौताऱ्याचं बांधकाम करता येत नाही, मीच आहे ना याचिका करता, त्याच केस मधला मीच वकील आहे ना. करू शकले काय, मुख्यमंत्री होते, यांच्याकडे महापालिका होती. लोकांनी समजून घ्या, लोगो समझ लो कि ये खुद के बापूजी के बारे में नहीं कर सकते हैं, कानून की मर्यादा इनके ऊपर लगी है, तो ये काहे तुम्हें फंसाने की बातें कर रहे हैं. समझदार हो, समझदारों को इशारा काफी होता है और हम इशारा दे रहे हैं की हे काही कामाचे नाहीत. ह्यांच्या लेकरांवर बेरोजगारी नाही, ह्यांच्यामुळं इतरांवर बेरोजगारी आलेली आहे. लालबाग, परळ, माहीम ह्या वेळेस तुम्हाला दिसून जाईल की ते यांच्या सोबत नाही. कारण तुम्हाला सांगतो इथे काम करणाऱ्या लोकांना जी म्हणजे निवडणुकीत आहेत, मग नाना आंबोले असतील किंवा मोरेंची पत्नी असेल, ही जी सगळी म्हणजे कर्तृत्ववान मंडळी आहे आणि इथे कर्तृत्ववान कार्यसम्राट आमदार सुद्धा आहेत, म्हणजे कालिदास कोळंबकर जी आहेत. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो की ह्या भागातून आता समूळ म्हणजे उद्धव आणि राज यांच्या विचाराचा जे पीक आहे या बी आहे, त्या बिकात ते पीक करपून जाणार, ते पीक राहणार नाही. तुम्ही म्हणता की कोणी महापौर होऊ शकतो, गुजराती उत्तर भारतीय कोणी महापौर होऊ शकतो. नितेश राणे म्हणतात की खान महापौर होऊ देणार नाही, मग तोही होऊ शकतो की जर कायद्याने पाहिलं तर. नाही बघा, तुम्हाला सांगतो खान महापौर होण्याचा तर प्रश्नच नाही, होणारच नाही. कसा काय होऊ शकतो, कारण लक्षात ठेवा की त्याच्यासाठी निवडून येणारी संख्या लागते. आणि आज कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत जागा आहे भारत, जागा आहे युथ, लक्षात ठेवा. आणि ज्यावेळेस युथ जागा होतो, आज बॉम्बेला मुंबईला एक संघ ठेवणं, इकॉनॉमिक कॅपिटल ठेवणं हे प्रथम दर्शनी आहे. आणि ते ओवेसी फिवेसी सारख्या मामूजान भाईजान हे होणारी गोष्ट नाही. त्याच्यामुळं महापौर होईल तो हिंदूच होईल. आणि तुम्हाला त्याही पुढे जाऊन सांगतो की निर्विवादपणे तुम्हाला सांगतो, ते जे काही म्हणजे नितेश राणे बोलले हे अत्यंत 100% सत्य आहे. दुसरा मुद्दा म्हणजे एकतर मनसेने याचिका दाखल केलेली आहे, 68-70 बिनविरोध उमेदवार जिंकलेले आहेत आणि त्याविरुद्ध त्यांनी याचिका दाखल केलेली आहे. त्यांच्याकडे अनेक पुरावे आहेत असं ते म्हणत आहेत की दबाव आणला, प्रलोभनं दिली, आर्थिक व्यवहार झाले असतील, अशा सगळ्या गोष्टी चौकशी मागणी केलेली आहे. आणि जोपर्यंत निकाल लागत नाही, चौकशी होत नाही, तोपर्यंत निकाल जाहीर करू नका, कोण विजयी कोण पराभूत असं जाहीर करू नका, असं त्यांची मागणी आहे. कसं पाहता या याचिकेकडे सुद्धा? माझं साधं सिंपल म्हणणं आहे, साधं आणि सिंपल. MMC ऍक्ट 1888 आहे रे बाबा राज ठाकरे. 1888 कायदा आहे रे बाबा. अरे पुस्तक घ्या रे, नसल तर मी राज ठाकरेला पुस्तक पाठवतो. त्याच्यामधले स्पष्टपणे कलम रे, सेक्शन 33, सेक्शन 34, सेक्शन 35. कोणत्या कोर्टात जावं रे हे तर समजून घ्या रे. निवडणूक आयोगाकडे गेल्या, बरोबर आहे, राईटली निवडणूक आयोगाने सांगितलं की ते इंटरफेअर करू शकत नाहीत इलेक्शन मध्ये, राईटली सांगितलं. इन बिटवीन द इलेक्शन यार, अप्लिकेशन ऑफ माइंड ठेवा यार. पुस्तक मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, राज ठाकरेला, उद्धवला, दोघांना मी MMC ऍक्ट 1888 मी पाठवणार आहे. आता
की वाचन संस्कृती झाली पाहिजे. वाचन संस्कृतीशिवाय काही टिकत नसते. आणि त्यांना वाचायचं शिकवलं पाहिजे. आता हे न वाचता मी काय सांगितलं ते उबाटा की बोबाटा सारखं यांचं चाललेलं आहे. त्याच्यामुळे जे मी तुम्हाला कलम सांगितले ह्या कलमान्वये कुठेही माननीय मुंबई उच्च न्यायालयात थेट इलेक्शन पिटिशन महानगरपालिका नगर परिषदांच्या बाबतीमध्ये झालेली मी माझ्या आयुष्यात मी पाहिलेली नाही. त्याच्यामुळं हे इलेक्शन स्टंट आहे लोकांमध्ये. बाबा आता एवढे लोक म्हणजे लोकांनी निवडून दिले बिनविरोध, याचा अर्थ तो निर्णय कुणाचा आहे? तो निर्णय जनतेचा आहे ना. त्यांचं असं म्हणणं की उमेदवारी मागे घ्यायला लावली, प्रत्येकाला काही आर्थिक व्यवहार केले, काही प्रलोभनं दिली, काही केसेसमध्ये अडकवण्याच्या धमक्या दिल्या किंवा एकंदर यंत्रणा मागे लावल्या, असं त्यांचा आरोप आहे आणि त्याचे पुरावे आहेत असं ते म्हणतायत. ते पुरावे कुठे कुठे द्यायचे? ते मान्य उच्च न्यायालय ट्रायल कोर्ट आहे का? म्हणजे तुम्हाला कायदाही माहित नाही, तुम्हाला कुठं जावं हेही माहित नाही, तुम्हाला काय कायदेशीर प्रक्रिया आहे ह्याचं मला असं वाटतं मी जे सेक्शन सांगितले, मी जे ऍक्ट सांगितला त्याचं वाचन होणं त्यांच्यासाठी आवश्यक आहे. आणि तुम्हाला सांगतो जनतेच्या न्यायालयात जेव्हा माणसं निवडून दिली जातात त्याला लोकशाही आणि डेमोक्रेसी म्हणतात. त्यामुळं त्यापेक्षा वरिष्ठ काहीच असू शकत नाही. न्यायालय नेहमी लोकांच्या मताचा विचार करत असते आणि त्यामुळं त्याच्यात मला कुठेही करप्ट प्रॅक्टिस दिसत नाही, दार्शनिकपणेही दिसत नाही. आणि त्यामुळं निवडून आलेली माणसं ही डंके की चोट पे सभागृहात राहतील. त्यांची निवड कोणीही थांबवू शकत नाही. आता तुम्ही मला मगाशी सांगितलं की कोण त्यांनी सुषमा अंधारेंनी पीसी घेऊन असं सांगितलं की न्यायालयाने निर्णय दिला की आणि आता चौकशी होईपर्यंत कोणत्याही प्रकारे निकाल जाहीर केला जाणार नाही. हे म्हणजे मला एकदम काय न्यायालय आहे ते लक्षात ठेवा. मला कोणाला उपासात्मक म्हणायचं नाही, पण एक आमच्या गुराखी साहित्यामध्ये, मी गुराखी साहित्यातला माणूस आहे, गुराखी गडाचा अभ्यासक आहे, काऊ बॉय म्हणतात की नाही, त्या म्हणजे अभ्यासातला माणूस आहे. त्या लोकांमध्ये वाढलेला मी माणूस आहे. मग आमच्यामध्ये एक मन आहे, गदराजा पुढे गायली काय म्हणतात गीता, गदराजा पुढे गायली गीता. मग काय कालचा गोंधळ बरा होता. अरे यांना की नाही काहीच कायद्याची माहिती नाही आणि म्हणून यांची अवस्था वात्रटिकेतून सांगायचं झालं, इलिस्ट्रेशन मधून सांगायचं झालं तर गदराजा पुढे गायली गीता, कालचा गोंधळ बरा होता. अशा गोंधळ परिस्थितीतली गोंधळची टोटल कन्फ्युज्ड अशी ही जोडगोळी आहे. आणि ती बघा मी खरं सांगू का, ती मुलं त्यांचा काय दोष आहे? त्यांनी ते काय हे तयार केलं ते काय मॅनिफेस्टो, त्या पुराण काय माहिती आहे त्या मुलांना काय? कारण प्रॅक्टिकल लागतंय. आज मला सांगा, बरोबर आहे आज आमचे मराठी, तुम्ही म्हणता मराठी जे लँग्विस्टिक मी तर मानत नाही, कारण सगळ्या भाषा समान मानतो. लालबाग परळ ह्या सगळ्या मी जिथं बसलेला आहे हा सगळा जो परिसर आहे म्हणजे वरळीपासून हा सगळा हा ज्ञात परिसर आहे. सगळ्यात पक्षाची मुलं युवक येऊन आपापल्या अडचणी येऊन मला सांगत असतात. पेशावर वकील आहे मी आणि सगळ्यांना मी आशीर्वाद देतो. तर ती मुलं सांगतायत मला येऊन की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोनच पोरं असे कसे नेतृत्व करू शकतात आणि दुसरं कोणीच नेतृत्वाला नव्हतं का? ही दोनच पोरं नेतृत्व करू शकतात आणि दुसरं कोणीच नेतृत्वाला नव्हतं का, असा प्रश्न उपस्थित करत आहेत युवक. आणि त्यामुळं मला असं वाटतंय की ज्यांना कायद्याची प्रक्रिया माहीत नाही, ज्यांना कायदाच माहीत नाही, कोणत्या न्यायालयात जाऊ इतपत ज्यांना आता समजण्याची गरज आहे, ज्यांना आता मी पुस्तक पाठवल्याच्यानंतर ते वाचन करण्याची आवश्यकता आहे, हे सगळं लक्षात घेता हे सगळं थोतांड यांचं. आणि मी तुम्हाला सांगतो यांचा माणूसच निवडून येणार नाही, या फ्रस्ट्रेशन पोटी सगळं चाललेलं आहे. एक शेवटचा मुद्दा, मनसेमध्ये आपल्याला काहीशी नाराजी पाहायला मिळते. संतोष धुरी ह्याच भाजपमध्ये पक्षप्रवेश करतील अशा प्रकारे सूत्रांची माहिती मिळत आहे. आज दुपारी त्यांचा कार्यक्रम होऊ शकतो अशी माहिती मिळते. दुसरीकडे संदीप देशपांडे सुद्धा नाराज असल्याचं कळतंय. कसं पाहता नाराजी नाट्याकडे, काही होऊ शकतं का? आणि हा जो पक्षप्रवेश होतोय गळती लागली का मनसेला? नाही, मी एकच सांगेल की संदीप देशपांडेंच्या बाबतीत जे तुम्ही म्हणताय ना, संदीप एक दर्दी माणूस आहे. मी आय डोंट तुम्ही एक लक्षात ठेवा
की मी ओपन हार्टेडली बोलणारा माणूस आहे. म्हणजे मी क्लोज काहीच ठेवत नाही. संदीप हा म्हणजे तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रामध्ये एक चांगलं उभरतं नेतृत्व असलेला माणूस आहे. परंतु ही इज अ राईट पर्सन ऑन रॉंग प्लेस. मी तर म्हणतो वेळ लागणार नाही, पण संदीपची ती जागा असू शकत नाही. कारण शेवटी माझं मत स्वातंत्र्य आहे मला. त्याच्यामुळं संदीपनी का सोडावं, कधी सोडावं हा त्यांचा निर्णय असू शकेल. पण मला वाटत नाही की संदीप इज पॉलिटिकली संदीप इज अ राईट पर्सन बट ऑन रॉंग प्लेस. आणि मला असं वाटतंय संतोष ना, हां, संतोष, मी ज्यावेळेस बँड्राला राहायला होतो तिथं परिसरातलाच संतोष आहे. आणि संतोषचं बऱ्यापैकी म्हणजे संतोषचा जो निर्णय आहे तो कदाचित अत्यंत विचारपूर्वक घेतलेला निर्णय आहेच. कारण जिथे डिस्क्रिमिनेटिव्ह पॉलिटिक्स आहे, म्हणजे भाषेवरलं, जिथं जेंडर डिस्क्रिमिनेशन आहे, जिथं तुम्ही मला सांगा की 2 मुलंच त्यांनी हे केले, मुलगी का एखादी त्यांनी एखाद्या मुलीला का नेतृत्व दिलं नाही? मला सांगा, त्यांच्या कुटुंबातल्या तरी मुलीला नेतृत्व दिलं का? मग म्हणजे जिथं ॲट द फेस डिस्क्रिमिनेटिव्ह थॉट आहे, तिथं संतोषनी तिथून म्हणजे सोडत करून घेणं, मला वाटतंय ते त्याचा एकदम खऱ्या अर्थानं चांगला निर्णय आहे. अगदी शेवटचा मुद्दा, मग संदीप देशपांडेंसाठी करेक्ट राईट प्लेस कोणती आहे मग तुमच्या मते? माझं तर म्हणणं आहे की संदीपची व्याप्ती, त्यांचा दृष्टिकोन, नॉन डिस्क्रिमिनेटिव्ह थॉट, आणि एकदम सृजनशील आणि एकदम, मी तर म्हणेल की चांगली वैचारिक पातळी असलेला माणूस आहे. त्या माणसाने खरंच मी तर म्हणजे खुलेआम बोलणारा माणूस आहे की फॉर हिम राईट प्लेस विल बी भारतीय जनता पक्ष. थँक्यू सर पाची केल्याबद्दल. तर विनीत पेडणेकरसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.